नमस्कार शेतकरी मित्रांनो, पाहूयात महाराष्ट्रातील मुख्य बाजार समितीचे आजचे लाल व उन्हाळ कांद्याचे बाजारभाव. सुरुवात करूयात कोल्हापूर इथून. कोल्हापूर येथे 1899 क्विंटलची आवक आली होती. सर्वसाधारण बाजारभाव 3500 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 4200 रुपये क्विंटलपर्यंत होते. औरंगाबाद येथे 411 क्विंटलची आवक आली होती. सरासरी बाजारभाव 2500 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 3200 रुपये क्विंटलपर्यंत होते. मुंबई येथे 6063 क्विंटलची आवक आली होती. सरासरी बाजारभाव 3500 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 4000 रुपये क्विंटलपर्यंत होते. श्रीरामपूर येथे 2550 क्विंटलची आवक आली होती. सरासरी बाजारभाव 2450 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 3600 रुपये क्विंटलपर्यंत होते. सातारा येथे 133 क्विंटलची आवक आली होती. सरासरी बाजारभाव 2900 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 3800 रुपये क्विंटलपर्यंत होते. कराड येथे 300 क्विंटलची आवक आली होती. सरासरी बाजारभाव 3500 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त बाजारभाव 3500 रुपये क्विंटलपर्यंत होते. सोलापूर येथे 8617 क्विंटल लाल कांद्याची आवक आली होती. सरासरी बाजारभाव 2200 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 5300 रुपये क्विंटलपर्यंत होते. धुळे येथे 3296 क्विंटल लाल कांद्याची आवक आली होती. सरासरी बाजारभाव 2700 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 3450 रुपये क्विंटलपर्यंत होते. लासलगाव येथे 2645 क्विंटल लाल कांद्याची आवक आली होती. सरासरी बाजारभाव 3100 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 3900 रुपये क्विंटलपर्यंत होते. जळगाव येथे 1416 क्विंटल लाल कांद्याची आवक आली होती. सरासरी बाजारभाव 2250 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 3250 रुपये क्विंटलपर्यंत होते. मालेगाव मुंगसे येथे 4000 क्विंटल लाल कांद्याची आवक आली होती. सरासरी बाजारभाव 2450 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 2960 रुपये क्विंटलपर्यंत होते. संगमनेर येथे 2829 क्विंटल लाल कांद्याची आवक आली होती. सरासरी बाजारभाव 2150 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 3800 रुपये क्विंटलपर्यंत होते. चांदवड येथे 4000 क्विंटल लाल कांद्याची आवक आली होती. सरासरी बाजारभाव 2700 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 3600 रुपये क्विंटलपर्यंत होते. मनमाड येथे 1200 क्विंटल लाल कांद्याची आवक आली होती. सरासरी बाजारभाव 2600 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 3100 रुपये क्विंटलपर्यंत होते. सटाणा येथे 3830 क्विंटलची आवक आली होती लाल कांद्याची. सरासरी बाजारभाव 2850 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 3500 रुपये क्विंटलपर्यंत होते. नेवासा घोडेगाव येथे 405 क्विंटल लाल कांद्याची आवक आली होती. सरासरी बाजारभाव 3500 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 4000 रुपये क्विंटलपर्यंत होते. पिंपळगाव सायखेडा येथे 351 क्विंटलची आवक आली होती. सरासरी बाजारभाव 2571 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 2998 रुपये क्विंटलपर्यंत होते. देवळा येथे 1920 क्विंटल लाल कांद्याची आवक आली होती. सर्वसाधारण बाजारभाव 2650 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 3450 रुपये क्विंटलपर्यंत होते. उमराणे येथे 7000 क्विंटल लाल कांद्याची आवक आली होती. सरासरी बाजारभाव 3000 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 5500 रुपये क्विंटलपर्यंत होते. अमरावती येथे 305 क्विंटल कांद्याची आवक आली होती. सरासरी बाजारभाव 3500 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 5000 रुपये क्विंटलपर्यंत होते. सांगली येथे 1741 क्विंटल कांद्याची आवक आली होती. सरासरी बाजारभाव 2600 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 4200 रुपये क्विंटलपर्यंत होते. पुणे येथे 8037 क्विंटल कांद्याची आवक आली होती. सरासरी बाजारभाव 2300 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 3500 रुपये क्विंटलपर्यंत होते. जळगाव येथे 67 क्विंटल पांढऱ्या कांद्याची आवक आली होती. सर्वसाधारण बाजारभाव 2875 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 3700 रुपये क्विंटलपर्यंत होते. पिंपळगाव बसून येथे 7320 क्विंटल पोळ कांद्याची आवक आली होती. सरासरी बाजारभाव 3700 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 5801 रुपये क्विंटलपर्यंत होते. येवला येथे 8500 क्विंटल लोणारी कांद्याची आवक आली होती. सरासरी बाजारभाव 2400 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 3290 रुपये क्विंटलपर्यंत होते. येवला अंदरसूल येथे 2500 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती. सरासरी बाजारभाव 2251 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 3039 रुपये क्विंटलपर्यंत होते. लासलगाव येथे 6620 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती. सर्वसाधारण बाजारभाव 2800 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 3400 रुपये क्विंटलपर्यंत होते. मालेगाव मुंगसे येथे 5000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती. सरासरी बाजारभाव 2575 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 3250 रुपये क्विंटलपर्यंत होते. कळवण येथे चाळीसगाव येथे 200 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती. सर्वसाधारण बाजारभाव 2300 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 3100 रुपये क्विंटलपर्यंत होते. चांदोड येथे 8000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती. सर्वसाधारण बाजारभाव 2400 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 3052 रुपये क्विंटलपर्यंत होते. मनमाड येथे 4000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती. सरासरी बाजारभाव 2500 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 3056 रुपये क्विंटलपर्यंत होते. सटाणा येथे 6060 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती. सर्वसाधारण बाजारभाव 2800 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 3280 रुपये क्विंटलपर्यंत होते. कोपरगाव येथे
3,360 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. सरासरी बाजारभाव 2,500 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 3,334 रुपये क्विंटलपर्यंत होते. नेवासा घोडेगाव येथे 17,770 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. सरासरी बाजारभाव 3,000 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 3,500 रुपये क्विंटलपर्यंत होते. पिंपळगाव बसवंत येथे 19,356 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. सरासरी बाजारभाव 3,100 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 4,600 रुपये क्विंटलपर्यंत होते. पिंपळगाव सायखेडा येथे 1,760 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. सरासरी बाजारभाव 2,750 रुपये क्विंटलपर्यंत येते. जास्तीत जास्त 3,100 रुपये क्विंटलपर्यंत येते. पारनेर येथे 3,694 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. सरासरी बाजारभाव 3,000 रुपये क्विंटलपर्यंत येते. जास्तीत जास्त 4,500 रुपये क्विंटलपर्यंत येते. देवळा येथे 4,600 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. सर्वसाधारण बाजारभाव 2,600 रुपये क्विंटलपर्यंत येते. जास्तीत जास्त 3,070 रुपये क्विंटलपर्यंत येते. राहाता येथे 1,838 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. सर्वसाधारण बाजारभाव 2,900 रुपये क्विंटलपर्यंत येते. जास्तीत जास्त 4,000 रुपये क्विंटलपर्यंत येते. उमराणे येथे 17,500 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. सरासरी बाजारभाव 2,800 रुपये क्विंटलपर्यंत येते. जास्तीत जास्त 3,601 रुपये क्विंटलपर्यंत येते. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.